जरांगे पाटील उद्यापासून 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असतील। रायगडमध्ये जरांगेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। 20 तारखेला खोपोलीत जरांगेंची जाहीर सभा होणार आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौरा करतायत। कोकण दौऱ्यावर उद्यापासून असतील। 18 तारखेला जरांगे पाटील रायगड जिल्ह्यात येत असून 19 तारखेला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। तर 20 तारखेला खोपोली येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे। दरम्यान रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समन्वयक यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। मराठा समाजासाठी आंदोलनाची भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच कोकणच्या दौऱ्यावरती येत आहेत। अर्थातच 2 दिवसानंतर त्यांची रायगडमधल्या खोपोली येथे जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जंगी तयारी देखील करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीने या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच सकल मराठा समाजाचे आयोजक, संयोजक आणि समन्वयक आता लोकशाहीसोबत आहेत। नेमकी कशा पद्धतीने ही सभा होणार आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पाटील साहेब, काय नियोजन केलेलं आहे? मैदान किती जागेत आहे आणि साधारण किती लोक या सभेला गर्दी करतील? अतिशय आनंद होतोय। रायगड जिल्ह्याच्या ह्या राजधानीमध्ये खोपोलीमध्ये होणारी ही पहिली सभा शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेब या ठिकाणी संपूर्ण आमच्या सकल मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत आणि ते ऐकण्यासाठी हा आपण पाहताय 25 एकराचं जरी मैदान असेल तरी आमचा टार्गेट 2.5-3 लाखाचा असेल, परंतु येणारा हा समाज बांधव हा लाखाच्या संख्येने तो 3 लाख, 4 लाख, 5 लाख सुद्धा होऊ शकतो। मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठा समाज आहे। ते जी भूमिका घेतील ते महाराष्ट्रातील सर्व लोक एकत्रित येऊन त्याचं काम करणार आहेतच। परंतु आता राजकीय पक्षांनी बोलतोय, कारण का राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही। आता राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी की मराठा समाजाला ओबीसीमध्ये 50% आतील आरक्षण द्या। हीच भूमिका मनोज जरांगे पाटील प्रत्येक सभेमध्ये घेतात। शिक्षण आणि नोकरीसाठी लढणारा हा समाज गेली 40 वर्ष लोकांनी बलिदान केलं, तेव्हा हे बोलणारे नेते कुठंच नव्हते। हे आजही दुसऱ्याच्या बिस्किटावरती भुंकणारी लोक आहेत। यांच्याकडे मराठा समाज यांना भीक घालत नाही। मराठा समाज आज जरांगे पाटील साहेबांकडे आशेने बघतोय, तेच न्याय देतील अशा भूमिकेत आहे आणि जे जरांगे पाटील साहेब बोलतील त्याच्या मागे ठाम मराठा समाज राहणार आहे। कोकणातला आणि रायगडमधला मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्याच पाठीशी ठाम असल्याचा दावा इथल्या सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केला आहे। कॅमेरामॅन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे ते मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच कोकणाच्या दौऱ्यावरती येत आहेत। अर्थातच 18 तारखेपासून त्यांचा कोकणातला दौरा सुरू होतोय। रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची खोपोलीमध्ये सभा होणार आहे आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या जागेवरती आपण आहोत। दृश्यांमधनं आपण पाहू शकताय मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावा या मुद्द्यासाठी जो आंदोलन लावून धरलेला आहे त्या आंदोलनाच्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या जाहीर सभा आणि महाराष्ट्राचा दौरा हा आत्तापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झाला होता। मात्र कोकणामध्ये 18 तारखेला ते पहिल्यांदा येणार आहेत। किल्ले रायगडावर 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यानंतर खोपोलीमधल्या याच विस्तारित मैदानावरती त्यांची जाहीर सभा होणार आहे। रायगड जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। साधारणतः 25 एकर इतक्या मापाचं हे मैदान आहे। या मैदानावर व्यासपीठ भव्य दिव्य उभारण्यात आलेलं आहे। अवघ्या 7 दिवसांमध्ये या सभेची जय्यत तयारी केलेली आहे। कोकणातल्या काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला काहीसा विरोध केला होता आणि ओबीसीचे दाखले आम्हाला नकोत अशी भूमिका मांडली होती। याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांचं कोकणातला आणि विशेषतः रायगडमधला हा दौरा आणि सभा ही महत्त्वाची आहे। कोकणातल्या काही नेतृत्वानी घेतलेली ही भूमिका, या भूमिकेनंतर रायगडमधनं मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाची नेमकी कोणती भूमिका मांडत आहेत आणि या मराठा समाजाला काय संदेश देत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।